तारखेला सुटले काय? सुटले दोघे ह्या 15 तारखेला सुटला का? आणि मग कुठं होते तुम्ही दोघे जण? हा 12 माय मले काय बापा काय डायना काय करशील काय होईल तू? काऊन अशी वागतो? आता तरी चांगले सीध्यानं वाग ना. तू अशी वागतो आणि मायचा जीव तुटते तुझ्यासाठी, तोड तुटते तुझ्यासाठी झुरते ते. हा माय डायना करून आता आज दुपारी. हो ना बापा काऊन अशी करतो डायना? हा पाहून आली का तू? पाहून आली का तुम्ही दोघे बापा? झाले का अजून फरार? अजून येईन पोलिस तिकडून मारून गिरून टाकतील बापा. काऊन अशी करतो डायना? काऊन अशी करतो? पुरी सजा होऊ द्या म्हटलं होतं ना. आता सजा झाल्याबरोबर ये म्हटलं होतं ना. काऊन पाहून आली? माय झाले ना बापा, पुरी सजा झाली ना माईवाले. त्याने सोडलं ना आता मला सोडलं. पोलिसांनी सोडलं आता मला. आता आम्हाला दोघाले बी पुरी सजा झाली आमची. आता 15 तारखेला सोडलं आम्हाला दोघाले. देश स्वतंत्र झाला तसंच आम्ही बी स्वतंत्र झालो. ठीक आहे, तुले 15 तारखेला सोडलं दोघाले बी. तेच तर मी म्हणून राहिली 15 तारखेला सोडलं तर घरी काऊन तुम्ही आज येऊन राहिले? काऊन 4-5 दिवस काय केलं तुम्ही? कुठे होते तुम्ही 4-5 दिवस? रघु बी आणि तू बी. अरे रघु तू त्या ठिकाणी त्या घरी जाणं. तू हिच्याच मागं हिंडशील का? तू काऊन हिच्या मागं आला? तू काऊन इथं आला? तू काऊन इथं आला? जा आता त्या घरी नोकरी फिकरी पाय साजरी आणि कमाई धमाई कर, खाय पिय ना. आता राह चांगला. मी कुठं जाऊ इंदिराबाई? मी कुठं जाऊ? मले काही घर नाही दार नाही. मले कोणीच नाही आहे. मले तू इंदिराबाई तू काही कर. मले तुझ्या ठेल्यावर ठेव आणि मी त्या ठेल्यावर तूच सेवा करन आणि तुझंच काम करन आणि तू याच घरी राहीन. एक वेळा मी गलती केली, डबल मी गलती नाही करणार. तुला ठेवलं होतं मी ठेल्यावर. काय केलं तू ना? माझ्या संग बेईमानी केली माझ्या संग बेईमानी. त्या ब्रेंडा संग बी बेईमानी केली. आता डबल मी ते चूक करू काय? अजून 4-8 दिवस चांगला राहशील, अजून करशील तसा बेईमानी माझ्या संग. कल्ला सुरू आहे बापा तिकडे इंदिराच्या घराकडे. कायचं होय तर कायचे भांडणं, त्याचे घरचे भांडणं होय का दुसऱ्याचं कोणाचं भांडणं करून राहिली बापा ही इंदिरा. झगडे आली काय आता तिच्या आडनावाच्या मुळं याच्यावर? डायना आली असन. तिले बोलून राहिली ते डायनाले होय बोलून राहिली. आता पोचली असन ना घरी वावरातून. तिलेच होय बोलणं चालू असन. तिले कायले बोलून राहिली बटी आता हे? आता घरी आली ते चांगली तर तिचं स्वागत करावं. आता बाहेर कायले तमाशा दाखवत असन पण हे इंदिरा बी. काय शांताबाई बोलायला ऐकत आहे ते? 15 तारखेला सुटली म्हणते आणि आता घरी येऊन राहिली तर ते बोलत नाही का? त्याच्यासाठीच बोलत असन. 4 टाका देऊन तो कायच्यासाठी काय होय तर काऊन बोलते तर? आणि अजून बापा संग तो रघु आहे बापा तिच्या संग. आता सुटले तर त्यानं त्याच्या गावाकडे जावं ना. नाही इकडे यावं तिच्याच मागं काऊन आहे तो रघु बी? हो मला तसंच वाटते. त्याच्यासाठी बोलतच नाही इंदिरा. त्याला जाऊन तो काऊन काय झालं कायच्यासाठी बोलते? अंदर घेते का नाही घेत? बाहेरून हाकलते अजून तिले तर. नाही अंदर तर घेईन म्हणा, बोलन ते पण अंदर घेईन. रघुले नाही घेणार अंदर. तिले बहिणीला घेऊन घेईन. मला इथूनच गोष्टी नका करू. चला जाऊन पाहू काऊन बोलून राहिली, काऊन बाहेर काढलं ते इले तर. नाही बा रघु, मी तुला नाही ठेवू शकत बा रघु. तू तुझे पाहून घे बा. तू तुझे पाहून घे. मला गरजच नाही आहे. इंदिराबाई पाय असं नको करू इंदिराबाई. एक माणूस सुधारतो म्हणते तर त्याला सुधरायचा मोका दे, चान्स दे. मी खरंच मी चांगलं मन लावून काम करून तुझ्या ठेल्यावर आणि तुझ्यासोबत मी इमानदारीनं काम करण बाई खरंच. इंदिरा काय झालं? डायना आली ना मग काऊन तिले घे ना अंदर. बाहेरच काऊन तमाशा करून राहिली वा? शांताबाई आली ते पण पाय ना काय म्हणून राहिली? काऊन इंदिरा काऊन बोलून राहिली तिले? आता ते सुधारतो म्हणते चांगली वागतो म्हणते तर सुधरू दे ना. काऊन तिला बाहेरच उभं केलं? अंदर घेऊन ते दोघाले बी आणि बोला काय व्हायचं? नाही तसं नाही घेतो मी. सुधरू काऊन नाही देणार मी तर तेच म्हणतो सुधर काऊन मी देणार नाही. पण हे पाहून घ्या आता मी तुमच्यापासून काही लपवत नाही. तुमच्यापासून लपवायची गोष्ट बी नाही आहे. कधी ना कधी उघड होईनच. हे 15 तारखेला सुटले म्हणते स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी आणि आज घरी येऊन राहिले. गेले कुठं होते? आणि हे रघु कौनीच्या मागं फिरते. इले एकटीला ये म्हणतो मी, रघुला नाही म्हणतो. रघु म्हणते मी बी तास घरी राहतो बाई. आता मी काय समजलं मला इंदिरा. घरात बसून गोष्ट कर चाल. मी सगळं समजावतो तुले. आता तू काय समजावतो मुन्नी मले? तू काय समजावशील मले? मला सगळं समजते. डायना तू अंदर ये. रघु तू त्या गावाकडे जाय बा. इंदिरा बाई येऊ देन त्याले. तो कुठं जाईन? तो कुठं जाईन म्हणजे जाऊ कुठं बी? तुला काऊन त्याची एवढी लागणी आली वा डायना? जाईन कुठं बी तो. इंदिरा चाल घरात बसून गोष्ट करू. सगळे म्हणते ना असे. चाल व इंदिरा चाल बरं घरात बसून याचं काहीतरी निदान करू. आता बाहेर निदान नाही लागले ह्या गोष्टीचं. आता घरात बसून काय निदान लावता वा तुम्ही बाय हो गोष्टीचं? इंदिरा किती झालं तरी हे घरचं वय मॅटर तुझं.
तू ही स्वतःची बहीण होय. हा तुझ्या घरचं मॅटर तू रोडवर कायले तमाशा दाखवून राहिली असं आमचं म्हणणं होय. काय बोलत आहे काय नाही ते घरात अंदर बोल. आता काय हे घरचं ना बाहेरचं गावातलं आता सगळे एकच आहो आपण. माहित तुमच्यापासून काही लपून नाही तुमच्या इच्छा मापासून काही लपून नाही आहे तर मग कायले घरात बसून मी बोलू. हा मी काही लपवली काय डायना कशी आहे काय आहे तिच्याबद्दल तर तुम्हाला सगळ्याला माहितच आहे. मग तिच्याबद्दल मी काय लपून घरामध्ये गुलू गुलू करू. हो तसं नाही म्हणत आम्ही बाहेर सगळ्याला माहितच आहे आम्हाला डायनाच्या बद्दल. पण रघु काय म्हणते त्याचं म्हणणं ऐक त्याच्यावर डायना काय म्हणते त्याचं तिचं म्हणणं ऐक. आपली शिचकावून चबर चबर लावतो तू. मी काय चबर चबर लावतो आता पाय काय रघु काय म्हणते रघु आहे का सांग रे रघु काय होय. माया म्हणणं हेच आहे बाई. हे पा आता माया ठाव ठिकाणा नाही आहे. मी कुठं जाऊ कुठं राहू माया काही ठिकाणा नाही आहे. तर मी तेच म्हणतो इंदिराबाईले हेच गोष्ट बाई मी डायना जवळ बोललो तर डायनाही मला अशीच म्हणाली रघु मी असल्यावर तू चिंता करू नको. आपण दोघं इथपर्यंत सोबत राहिलो तर मी हमेशा आपली मैत्री हमेशा अशीच राहील. मा संग चाल असं डायनानं म्हटलं तर मी डायना संग आलो. इंदिराबाई म्हणते आता तू तुझ्या ठिकाणा पाय म्हणते. आता तुम्ही सांगा मी मा ठिकाणा पाहायला गेलो तर मी पहिल्याच्या सारखा करण जे करायचं ते मग अजून सुधाराचा काही मोकाच मला भेटणार नाही. म्हणून म्हणतो इंदिराबाईले इंदिराबाई तुझ्या ठेल्यावर मला ठेव मी इमानदारीनं काम करन जे बी काम सांगशील ते करन मी आणि राहीन मी. इंदिराबाई नाही म्हणून राहिली. मी तर कधीपासून तेच म्हणून राहिली कधीपासून. इंदिराने 2 वेळा म्हणलं नाही वाटते मी. हो म्हटलं का हो इंदिरा मी तुला काय काय कोणती गोष्ट काय म्हणून राहिली तू मला कायले काय म्हटलं त्या. नाही तुझ्या जवळ नाही काढली वाटते गोष्ट. आम्ही गोष्ट केली होती. डायना बरं मला एक प्रश्नाचं उत्तर दे. तुला रघु आवडते का. ते म्हणजे हा कसा प्रश्न आहे. मित्र आहे तो मासांचा आहे मला साथ द्यायला त्यानं बस एवढं दुसरं काय. थांब गंगा तू थांब तिच्या संग तसं नाही बोलायला लागत. तर नाही डायना असा हिचा अर्थ असा का आता पाय तू आता आली न सुटून आता तू एक स्त्री होय होय का नाही हे तर मान्य करतं. काय बाया आहे बाबा काय बोलून राहिल्या तर मला तपासता काय तुम्ही स्त्री होय का पुरुष होय का तुम्हाला काय समजत नाही काय. नाही ते तर समोरून असं बाहेरून तर दिसूनच राहिलं का तू स्त्री होय पण तुझ्या वागण्यावरून वाटत नाही कुठंच वाटत नाही का तू स्त्री असं म्हणून. असं असा पहिरावा तुझा असे केसन ते टोपी आणि ते काम त्याच्यानं काही वाटत नाही म्हणून म्हणतो. तू स्वतःला काय समजतो स्त्री का पुरुष. काय समजणार आहे काही बाया आहे स्त्री होय तर स्त्री समजन ना मी. हो ठीक आहे तर मग आता त्या बहिणीनं जसं लग्न केलं इंदिरानं त्या मायनं बी लग्न केलं आम्ही सगळ्यांनी बी लग्न केलं आमच्या पोराचे बी लग्न झाले लेकरही झाले तसंच तू लग्न कर आता. लग्न पण एवढी अवाक काऊन झाली तू लग्न. आता सुधरतोच म्हणतो तू तर आता चांगलीच सुधार मुळातूनच. आता मस्त लग्न गिग्न कर आणि मस्त त्या संसार थाट आता मस्त. आता हे सगळे काम धंदे सोडून दे. लग्न कोण करण हिच्या संग हे डाकू संग कोण लग्न करण. हे काय म्हणते आपली शांता तू सांग हे डाकू पोरी संग कोण लग्न करण व. सगळ्याला आपापला जीव प्यारा आहे. काऊन नाही करणार. आता लग्नाले तुनं गोष्ट काढली तर आता तयार होते. आता कमी आहे का आपली राय ना केवढी साधी साडी आहे. कोण नाही लग्न करत आपला रघु लग्न करत नाही का रघु. हो बरोबर बोलते मुन्नी काय चुकीचं बोलते रघु. आणि डायना डायनाही म्हणते तुले सोबत ठेवायला काही हरकत नाही तू मित्र होय तिचा आणि रघु तुले संग राहत आहे तर मग लग्नच करून घे ना दोघं जण. इंदिरा कसा काकू द्या दोघांचं लग्न लावून आणि मस्त राहू द्या दोघांले गावात एकाला घर बांधून द्या बस मस्त करू द्या संसार दोघांचा. कोण लग्न करण नाही नाही मी लग्न नाही करणार. ऐक इंदिरा काय समजाव तिले जे बोलून राहिलो ना आम्ही बरोबरच बोलून राहिलो त्याचं ना रघुचं लग्न करून द्या ना तर ते सुधरण रघु बी सुधरण चांगले मस्त चांगले सभ्यसारखे राहतील नाही तर हे सुधरत नाहीये 2 दिवस चांगले राहील अजून तशीच होईल. इंदिरा कसा काकू समजावा तिले करा लग्नाला तयार तिले. ठीक आहे तिले समजावतो पण रघु आहे का तयार लग्नाला. अरे रघु करशील का माझ्या बहिणी संग लग्न. रघु तयार आहे रघु काही नाही म्हणत रघु तयार आहे नाही रघु. हो जमलं एका ऐकून भेटली होकार. इंदिरा कौशा काकू समजावा तिले आता तिले करा तयार. आता तिले लग्नाला तयार करणं तुमच्या हाती. हो पाहिजे समजावून समजन का करतो तयार. डायना काय झालं काऊन अशी इकडे एकटी उभी आहे. काय म्हटलं बायानं समजलं नाही तुले. तू जा मला नको समजावू. माहित आहे त्या बाया कशा आहेत काहीचे काही बोलतेत. लग्न मला नाही करायचं आहे लग्न.
लग्न नाही करायचं आहे म्हणतो तुले डायना, तर मग काय करायचं आहे तुले? सांग, तुले काय करणं काय आहे तुला जिंदगीमध्ये? जिंदगी म्हणजे फक्त लग्न करणं ह्याचा उद्देश असते का जिंदगीचा? जीवनाचा उद्देश लग्न करणं हाच असते का इंदिराबाई? कोणता उद्देश राहते बाबा? जीवनाचा उद्देश काय राहते? हा, डाकू म्हणून चोऱ्या करणं, लोकांना लुटणं, हे उद्देश राहते का जीवनाचा? हा, हे तुला योग्य वाटते का? नाही, मला योग्य वाटत नाही, पण मला तेच करूशे वाटते. आता तू सुधरतो म्हणता, हा सुधारली म्हणता, घरी आली त्या रघुली घेऊन आली, त्या म्हणल्या, हा तो म्हणला मी त्या घरी येतो, तू काऊन आणली त्याला त्या घरी? मग तिकडूनच त्याला तिकडेच काऊन हाकलली तुझ्या त्या घरी म्हणून? आणि तू काऊन इकडे आली? मग जंगलात पाहून जाते, अजून चोऱ्या टाकत करते. हा, सुधारतो म्हणता, मग काय करतो बाबा तू? मग काय सुधारासाठी काय म्हणे लग्नच करायला लागन काय? नाही, असं बंधन नाही आहे का लग्नच करायला लागन तुले, पण तू मग राहायची जायची ना अजून तेच काम तशीच करायला लागशील. आताच म्हणली तुम्हाला तेच करूशा वाटते म्हणून, मग काय अर्थ? आणि मग अजून काही कान करशील, अजून चोरी चाकी करशील, अजून ठाण्यात जेलात चालली जाशील, अजून 2-3 वर्ष जेलात काढशील. मग ह्या आहे का जीवनाचा अर्थ तुझ्या वाल्या? काय ना, मी म्हणतो सगळ्या बाया म्हणते, भरभर म्हणते मस्त लग्न कर, रघु तयार आहे असं लग्न करायला. हो म्हणते, तो करतो म्हणते, मस्त लग्न करा आणि मस्त एखादा बिझनेस टाका. हा, नाही तर आपली शेती आहे, आपली शेती कर, शेती सांभाळ. हा, तू भाऊजी तिकडे सांभाळते, इकडे सांभाळते, त्याच्यानं होऊन नाही राहिलं एकट्यानं. इकडचं तू सांभाळ मायचं, आणि भाऊजी तिकडचे सांभाळतात. मग कुठं आहे भाऊजी? बाई लय काम लावतो तू भाऊजीले. वावरातच राहते ना ते भाऊजी, 2-2 वावर सांभाळायला लागते त्याले. काही ते भेंबडीला राहते, मग तिथचं वावर पेरलं का मग इथं येते, इथचं वावर तिथचं वावर, त्याले घरी यायला टाइम नाही. तू रघु संग लग्न करून घे, इथंच राह आणि मस्त इथचं वावर तुम्ही दोघं सांभाळा. मग नाही तर वावर नाही सांभाळायचं आहे. रघुच्या अंगात आहे बिझनेस, कोणत्याही हॉटेलात तो काम केलेला आहे त्यानं, काही जमते त्याले, तसं करा काही. नाही नाही नाही, मी लग्न करणार नाही, मी लग्न नाही करणार, मी शेती सांभाळणार, भाऊजीले आराम दे, मी लग्न नाही करणार. काय ना, हे पाय, जीवनामध्ये एक साथीदार असणं खूप महत्वाचं राहते. हा, सुख दुःखात तो आपल्या सोबत राहते, आपल्या मनातल्या काही गोष्टी, बारीक सारीक गोष्टी त्याच्याजवळ आपण शेअर करू शकतो. हा, एक साथीदार असणं खूप महत्वाचं असते राय ना. हो मन, काही बिघडणार नाही. मी नाही केली का लग्न, मी लग्न केले ना तरी मी स्वतंत्रच आहे ना मी. हा, त्या भाऊजीला कशी मुठीत ठेवतो, हा सगळं सांभाळून राहिली, माईले सांभाळतो, पोरगा आहे, सून आहे, माई नातूही झाला मले. संदीप, त्या दिवशीपासून मी ज्या दिवशी आली त्या दिवशीपासून कल्याणी तर बिलकुल येत नाही. येईन म्हणे मी, येत जाईन म्हणे मी. हा, त्या दिवशीपासून बिलकुल आली नाही. आणि तुझी सासू बी येऊन पाहत नाही का बाई येईन आहे बा, काही जाऊन पहा, जरासं बसा, गोष्टी करा. काही रीत आहे का नाही आहे या गावामध्ये? हा, काही तसं नाही आहे, तसं नाही आहे. कल्याणीला टाइम नसन, अभ्यास बी करत राहते ते. आणि माझी सासू बी काही कामाधंद्याला जाते वावरात, तो टाइम नसन. आता अभ्यास करते आता कल्याणी. संदीप, आता झालं ना तिचा अभ्यास, तर झाला ना, आता घरीच तर आहे ना ते, आता काय अभ्यास करायला लागते तिने? नाही बाई, काही बी पुस्तक वाचत राहते ते, अशी खाली पिली थोडी राहते, काही बी वाचत राहते. काय संदीप, आतापासून तिच्या इकडून बोलतो तू. हा, जरा समजायला पाहिजे, कसे बोटे नातेवाईक आहे, असेच राहतील काय बोटे हे एकात? ते काय म्हणतो आई, आता मी काय करू? आता मी जाऊन बोलवू का ते या 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 म्हणून? नाही येत तर राहू दे ना. नाही, तुला सांगतो कसे नातेवाईक पाहिले, कशी पोरगी पाहिली त्या. मी तर मला तर सांगितलंही नाही, एकदम साक्षगंधालेच बोलावलं आम्हाला. नाही तर मी होच नव्हती देत, तुलेच तर पाहिजे होतं. आई, काय तू बोलून राहिली? पाहुणे इथं ना राहिले होते पोरगी. हा, तो म्हणे आई पाहतच नाही म्हणे तिकडे, मला येऊन म्हणे बाई पाय पोरगी, मीच पाहून राहिली इकडे, मीच विचारून राहिले सारायले. आणि आता म्हणतो मी करून नाही दिली असती तर तशीच ठेवत होती का त्याले? कुवारच ठेवत होती का जिंदगीभर त्याले? भेटली कशी बशी पोरगी लहान वयाची, केवढी मस्त शिकली सवरली, तर काऊन जाऊन नाही येत तू? आहे नाही येत, नाही येत आता तू. हो ना, आता भेटली जुळलं तर अशी म्हणता आहे. मग बाबाले तू सांगत येतो ना, ती आठवणीनं जा पहा करा, करावंच लागते म्हणून. हा, मी म्हणतो मावळच वचकावून धावत होती तू तर, आता अशी म्हणून राहिली. सांगितलंही नाही, कायले सांगू तुले? पाहून तर राहिलो होतो, त्या बाबाची विचारपूस चालू तर होती. आता कुठं जाऊ, कोणाच्या घरी जाऊ, असंच जाऊन बसू का? हा, पते पिता नाहीये, तू तर इकडे येऊन बसला होता, मग तिकडे पते कसे येतील? मी आता 1 वर्ष झालं तर इकडे येऊन बसलो. पहिले कमी करून दिलं, मग आता इकडे येऊन बसला तर ते बहाणा सांगून राहिली तर. हो ना आई, तिकडे काम येतं नव्हते, आणि एवढ्या वावरामध्ये 2-3 एकरामध्ये काय करण तो? इकडे आला तर चांगला कमावून राहिला, मस्त लग्नापुरते पुरे पैसे जमा केले त्यानं, एक दिवस घरी नाही राहत, चांगली नोकरी भेटली मस्त.
टेन्शन नाही. पायता तर चांगल्या घराण्यातली पायता, चांगल्या गावातली पायता. चांगलंच आहे हे गाव, चांगलं चाललंय, चांगलं आहे हे गाव. तुला माहित आहे, तुला सांगितलं ना, तू येवाचीच होती तर गावातलंही नसतं पाहिलं ना. माहित असून ते तशी म्हणून राहिली आता. ज्याच्यामध्ये साथ देवाची गरज होती त्याच्यामध्ये साथ दिला सगळे ना. आता आहे ना सगळे, तू आहे आता, सगळं आहो आता, सगळं ठीक आहे. मग आता काय येऊ येऊत बसले पाहिजे, पडतील का येऊ काही बोलत राहायचं. बरं बाबा, मी काही नाही बोलत, त्या बायकोला नाही बोलत, त्या सासूला नाही बोलत. बस काय ले आई बोलतं, काय ले बोलतं. हा, येवाचे येतील आता. बारसं गिरसं ठेव तर येतीलच ना, बोलावंच लागेल सगळे. हो, आताच नको ठेवू, आता 1.25 महिन्यावर बारसं करतो. हा, 1.25 महिन्यावरच करू. जात नाही का कामाला आज संदीप? डब्बा बांधून ठेवला ना. जातो जातो. मी तेच विचारायला आलो तुला, तू हे रामायण सुरू केलं तू ना. येत नाही, नसं नाही, तसं नाही. नाही, एक गोष्ट मा मनात आली. ज्या दिवशी मी आली कल्याणी तर म्हणे मी येत जाईन पावाले, बाईले, लहान भाईले, खेळवाले, पाहाले मी येत जाईन. आता 6 दिवस पासून आली नाही म्हणून बोलते बा. हम्म. मुन्नी, तुझ्या इनीला भेटायला जातं का नाही जात हो? काय जाऊ आता, काय पाहून पण आली काय, तिच्या पोरीच्या डिलेवरीला आली ती. आता आता पोरगीच आहे मा हिनीची इथं. आता महिना 2-2 महिने राहीन. काय मी भेटायलाच जात जाऊ का काम धंदे सोडून? मी नाही गेली बाबा, हे आली नाही. हो, डिलिव्हरीला आली तरी बी जराशी 5-2 मिनिटासाठी भेटाले. काय करता बाई, हिन बाई, काय कसं काय, अशी भेटाले नाही गेली. नाही गेली मी. आता टाइमच नाही ना कुठं भेटायला जाऊ, घरचेच काम नाही सरत ना. नाही, जावाले पाहिजे होतं मुन्नी. हा, किती झाली तरी तुझ्या पोरीची सासू आहे ना, येईन होय ना तुझी वाली. तर एवढे काम काय एवढे होते का काम? 5 मिनिट भेटायला, 5 मिनिट नाही काढणं भेटाले. हा, जायला पाहिजे होतं तुला भेटाले. अशी बोल नको ठेवू तू, बोल नको ठेवू. नाही, पोरीले बोलतेत मग. आपल्याला बोलून दाखवत नाही, पोरीले बोलतेत मग. तुझी माय आली नाही भेटाले नव्हतं. मी नाही गेली, जा लागन आता, जाईन आता. आता तुझ्या वावरातलं खात टाकणं झालं म्हणजे मग जाईन, पाहिजे एक दिवस जाईन. आता जा लागते ना आजही खात टाकाले. हो, चाला ना. मिरचीले बाकी आहे ना, पराठी झाली काल. आता मिरची बाकी आहे, आज होऊन जाते मग. आज मिरची टाकून, मिरचीले खात टाकून. हो, आता तुझ्या वावरातलं झालं म्हणजे मग पाहा लागन. मग हिच्या वावरातलं झालं म्हणजे मावावरात चालतात काय, हे आपलं निंदाले. हो काय, ठीक आहे. अमय, ते पण इंदिरा येऊन राहिली. काय झालं कडे तिला? डायना तयार झाली का नाही झाली लग्नाले? काय झालं हो इंदिरा? काय म्हणते डायना? बोलली तिच्यासोबत? झाली का तयार लग्नाले? हो, काय सांगू, नाहीच म्हणून राहिली बापा. ते नाहीच म्हणून राहिली. रातच्या नाही बोलली, सकाळची बोलली, आता हे काय काय बोलली तिच्या संग, नाहीच म्हणून राहिली. बोलूच नको, गोष्टच नको काढू म्हणते. नाही, ते नाही म्हणते काय. आणि रघु रघु कुठंच आहे मग? होय नाही म्हणते, तो तर हो म्हणे ना. रघु हाय घरी, आहे रघु. येतो म्हणे ठेल्यावर. मी म्हणलं राहू दे, नको येऊ, राय म्हटलं घरी 1-2 दिवस, मग येतो म्हटलं. आता एक आहे की कशी ती हो म्हणन. तिथं राहणं, तिथं बोलणं चालणं, एकटी राहिली. ह्या प्रपंचात, फॅमिलीत, कुटुंबात हे राहिली नाही. हे काही अशी सहजासहजी लग्नाला तयार होणार नाही इंदिरा. हो ना, आता तोच मोठा प्रश्न, मोठं टेन्शन. तिने कसं तयार करावं आता लग्नासाठी? ते लग्न करण ते सुधरण, नाही तर मग ते अजून 4-15 दिवस राहील आणि मग उठून पळण, अजून उठून पळण, ते अजून ते तसंच होईल. मग ते कसंही करून तयार करा लागन इंदिरा. तिला लग्नाला तयार कर आणि दोघांचं लग्न लावून दे मस्त धूमधडाक्यात. जसं धनश्रीचं धनंजयचं जसं लग्न लावून दिलं का तू ना, तसं यायचं दोघांचं दे लावून लग्न. एकतरी लग्न होईल गावात. हा, आता कसंही करून कशी तयार करू बाबा तिला? काय करू मी? काय करू मी? काय तिच्या समोर डोकं फोडू? काय करू मी? नाहीच म्हणून राहिली ते. थांब इंदिरा, तू जबरदस्ती नको करू तिले. जबरदस्ती करूच नको ना. आता लग्नाविषयी बोलू बी नको. मी एक आयडिया सांगतो ना बाप्पा. काय करा, जबरदस्ती करून काही फायदा नाही. जबरदस्ती करून बी ते काही मोठी निंबर आहे ते. जबरदस्ती तिच्यावर होतही नाही आपली. ते हो म्हणून काहीच नाही, ते तयारच नाही होणार. काय करा मग? कसं असं युक्ती लढो बापा, शांत काहीतरी. ते अपरंग तयार झाली पाहिजे लग्नाला. हो, ठीक आहे. हाय मापाशी एक आयडिया आहे. हाय मापाशी एक आयडिया सांगतो मी. काय आयडिया आहे सांग बाप्पा. कर तिला लग्नाला तयार. आहे ना तू आता 1 घंटा गावात का चालली ठेल्यावर? आताच हाय अजून 1 घंटा. रमाचा वाचच आहे अजून. तिथं झालं का जातं मग 1 घंटा आहे अजून गावात. ठीक आहे, मग सांगतो मी. हे काय म्हणतो कल्याणी, गावातल्या बाईनं टोकलं मला आज. असं आता आम्ही उभं होतो पण तिथं तेव्हा ते गंगा, शांताबाई म्हणत मुले. काऊ नाही, काय म्हणे ते? काय झालं? माबद्दल काही म्हणे काय? नाही, त्याबद्दल नाही. आता अशात म्हणे तू मलेच म्हणे, तू येईन म्हणे, हाय म्हणे, तर तू भेटायला का गेली नाही का काय म्हणे, असं म्हणे. तर कल्याणी ज्या दिवशी तू सासू आली त्या दिवशी तू गेली, त्या दिवसपासून तूही नाही गेली, मी नाही गेली.
तर जवळ काय म्हणतील आणि तुझी सासू बी म्हणन का पाय बा तिच्या इथं आहे भेटायला नाही आले असं होई ना नाही. आई काही नाही म्हणत ते पिंकीचे मामा तर काहीच नाही म्हणत त्याला असं काही नाही आहे पण होऊ शकते माझी सासू म्हणन तर मी नाही गेली तर तुला तर जावाले पाहिजे हो. तू काऊन नाही गेली? तुला काही नवीन आहे काय ते? आता तिथं स्वयंपाक पाणी केली ते येत होती आणि ते आली तर तू गेली काऊन नाही? आता मला काम धंदे आहे. तुला काय तू तू दिवसभर काय करत राहतं? चालली जाते भेटून येते आणि सांगते की मायले काम आहे बाच आहे माई नाही आली इथं गेली तिथं गेली तर होऊन जात होतं. दोघीतून तू बी गेली असती तरी. काय जाऊ आई आणि काय बोलू नवीन नवीन आहे काय बोलणं मला येतही नाही काय जाती थोडस कसं आहे काय आहे जेवल्या काय काय बनवल्या असं तसं विचारती नाही येते 5-10 मिनिटानं काय होत होतं. ठीक आहे आई आता जाऊ काय आता जातो आणि भेटून येतो हो चाल आता मी बी येतो. चाल बरं दोघे मायले की जाऊ. चल मग आई चल दोघे जाऊ भेटून येऊ हो चाल इच्छा इथं 5-10 मिनिटासाठी कायले जिंदगी भराचं बोल ठेवा. काय येईन बाई कशा आहे येतोय नाही तुम्ही घराकडे? आता मी तर किती कामं निघते बाप्पा मले आता इथं सानं आले क्रू राहते त्याचं अंग पाय धुणं मालिश वाले हे थे मी काय तिकडे येऊ बापा ना काही पाहिलं नाही ना काही नाही ना गाव कसं काय तुम्ही येवाचं ना भेटाले तुम्ही नाही आल्या हो खाट टाकायला जाऊन राहिली ना कालपासून आजही जावाचं आहे तर आता आठवण आली तर चाल म्हटलं भेटून या जरासं. आता भेटतो जातो घरी आता डब्बा बांधून खाट टाकायला जातो अजून. कल्याणी घरीच राहते ना कल्याणी कुठं जात असतं का तू मी घरीच राहतो ताई कुठं जात नसतो पण आता घरी कोणी राहत नाही तर मी काही कुठं जात नाही मग आई खात टाकायला जाते बाबा वावरात जाते तर मग मी घरीच राहतो तर मग इकडे येऊन जात जाय दुपारची कुलूप लावून इकडे येऊन जात जाय ताई म्हटलं तुम्हाला काय त्रास देवा तुम्ही झोपून राहता लहान बाई बी झोपून राहते आणि आई बी झोपून राहते कामात राहते मी काही झोपून नाही राहत बापा दुपारी मला झोपच नाही लागत खूप झोप आली तरी झोपतो उलेकशी नाही तर नाही झोपत मी तर जागीच राहतो टाईम नाही भेटला बाई येईन बाई टाईम नाही भेटला नाही आलो आम्ही तर आता आहे ना तुम्ही आता 3 महिने नाही बारसं कधीवर ठेवायचं आहे 12 दिवसावर 12 दिवस झाले असं बटे नाही 12 दिवसांनी नाही करायचं आहे बारसा आता करू 6 महिना झाला म्हणजे हो तेच परवडते 6 महिन्यावरच परवडते 12 दिवसावर कोणी कोणी खात नाही बाया हो 6 महिन्यावरच करतो नाही तर काय तर होऊन जाते लग्नावर 2 महिन्याची 2-3 महिन्याची नाही मग पार्वती पोरगी 2-3 महिन्याची चांगली मस्त होऊन जाते लग्नावरी हो बरं झालं लग्न तिकडे दूर काढलं तर नाही तर आता भली धांदा झाली असती इकडे लग्न इकडे माय डिलिव्हरी लेकरू लहानचं ते 2-3 महिन्यात तर चांगली मस्त होऊन जाते हसन तवापर्यंत तर हो बरं केलं ते दूर काढलं तर तू बी तोपर्यंत कडक होऊन जातं. हो चला बापा जा लागते खाट टाकाले स्वयंपाक तर झालाच आहे म्हणा आता डब्बा डुब्बा बांधून निघतो वावरात ते शांताबाईच्या वावरात जातो पार्वती आम्ही कालपासून चाललो. हो काय खाट टाकाले मग आता मी आली असती गड्या पुढच्या वर्षी येईन मी जमन माय पुढच्या वर्षी नाही जमत आता पार्वती तुया आता जोपर्यंत पोरगी शाळेत जात नाही तोपर्यंत तू वावरात कामाला येणं नाही जमत आता पोरगी सांभाळतो आता नको विचार करू वावरात कामाला येवाचा. हो ना आता तुमच्या संग मला कामालाही नाही येवाले भेटणार आता घरच्या घरीच राहावं लागन पुढच्या वर्षी काही 1 वर्षाची होईन 1 वर्षाची सोडून थोडी येणं होईन नाही जमत आता नाही जमत. आणि पार्वती तुला माहित आहे ये डायना आली ना गावात. अमाय हो काय काही आली आणि काय चोरी चपाती केली का काही बापरे सुटून आली का फराळून आली बापा सुटून आली 15 ऑगस्टच्या दिवशी सुटली म्हणते थोय आणि रघु आणि आज घरी आले थे वावरात आले आम्ही खात टाकत होतो तर तिथं वावरात आले आम्ही आलो धावत तिकून रामदास भाऊ की म्हणते चोरी करता का फोन करत होते पोलीस आले तर नाही म्हणे आम्ही चोरी करायला नाही आलो म्हणे तर मग घरी आली बापा. अमाय पण तिच्या संग रघु बी आला मग रघुने तर त्याच्या गावाकडे जायला पाहिजे तर नाही रघु बी म्हणते मला मा ठिकाणा नाही मी कुठं जाऊ इंदिराले म्हणते मग आता आसपाशी ठेव मला आम्ही म्हणलं बापा मग इंदिराले दे म्हटलं दोघाचं लग्न लावून. अमाय हो जमते मग देवा दोघाचं लग्न लावून दोघे डाकू चोर एकसारखे हो तेच तर म्हटलं तर रघु तयार आहे ते तयार नाही. अमाय काऊन बापा काय माहित नाही तयार नाही लग्न नाही करत म्हणते बापा. मग कसं तर आता शांताबाई हाय म्हणते एक आयडिया ते तयार करते तिला लग्नाले आता पाहू आता काय करते ते शांताबाई तर कसं तयार करते तिला लग्नाले तर